मित्र हो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण बोर्डच्या परीक्षेला शब्दांवर आधारित आलेले प्रश्न सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्र हो, नमस्कार। मी डॉक्टर नारायण बिडवे। व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण सर्व परीक्षांमध्ये व्याकरणावर आलेल्या वाक्यांचा एकूण 12 व्हिडिओजमध्ये अभ्यास केलेला आहे। पहा, या ठिकाणी कोणत्या व्याकरण घटकावर परीक्षेमध्ये किती वेळेस वाक्य आलेले आहेत हे दिलेले आहे। एकूण 12 मार्क्ससाठी व्याकरण आणि शब्दांवर आधारित प्रश्न असतात, म्हणून हे 17 घटक आपण 12 व्हिडिओच्या रूपाने अभ्यासलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण शब्दांवर आधारित परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडविणार आहोत। मित्र हो, या ठिकाणी दिलेले सर्वच्या सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत, म्हणूनच या ठिकाणी शासनाने पुरलेल्या क्वेश्चन बँकमधील वाक्यांवर आधारित दिलेले 2 व्हिडिओज आणि परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडविलेला हा एक व्हिडिओ आणि प्रत्येक व्याकरण घटकावर सेपरेटली केलेले हे व्हिडिओज यासोबतच इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या प्लेलिस्टमध्ये असलेले जर्न अँड इन्फिनिटिव्ह आर्टिकल्स ॲज वेल ॲज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स यावरील हे सर्व व्हिडिओज तुम्ही हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर पाहू शकता। या सर्व व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील। यासोबतच आपल्या चॅनलवरील क्लास 12 ग्रामर क्वेश्चन बँक सोल्युशन आणि इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिस या 2 प्लेलिस्टमध्ये हे सर्वच्या सर्व आणि आणखीही काही महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील। चला तर मग शब्दावर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते आपण पाहूयात। मित्र हो, क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 2A मध्ये जे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज येतात आणि त्यावर आधारित जे उपप्रश्न असतात त्यामधील सर्वात शेवटचा प्रश्न शब्दांवर आधारित असतो। क्वेश्चन A6 हा क्वेश्चन 1A मध्ये 2 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन 2A मध्ये 2 मार्क्ससाठी अशा प्रकारे केवळ शब्दांवर तुम्हाला 4 मार्क्ससाठी प्रश्न असतात आणि या व्हिडिओमध्ये फक्त परीक्षेला आलेलेच प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत, म्हणून या 4 मार्क्सची तुमची जास्तीत जास्त तयारी कशी होईल याचाच विचार या ठिकाणी केलेला आहे। म्हणून कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शब्दांवर आधारित येतात ते अगोदर आपण पाहूयात। पहा, फाइंड सिनोनिम फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। एक्स्ट्रॅक्टमधून समानार्थी शब्द शोधून लिहा किंवा मॅच द सिनोनिम्स किंवा मॅच द अँटोनिम्स, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा किंवा फाइंड मीनिंग इन द एक्स्ट्रॅक्ट, दिलेल्या शब्दांचे अर्थ एक्स्ट्रॅक्टमध्ये शोधा। फाइंड अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट किंवा विरुद्धार्थी शब्द उत्तरामध्ये शोधा किंवा राईट सिनोनिम्स किंवा राईट अँटोनिम्स अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला शब्दांवर आधारित येतात। चला तर मग परीक्षेमधील पहिला प्रश्न आपण पाहूयात। मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम B। आपल्याला एका कॉलममध्ये शब्द आणि दुसऱ्या कॉलममध्ये विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत। चला तर मग आपण शब्द वाचून त्यांच्या जोड्या लावूया। अर्ली, अर्ली म्हणजे लवकर, तर त्याची जोडी कशासोबत लागते? त्याची जोडी लागते लेट सोबत। त्यानंतर रिजेक्शन, रिजेक्शन म्हणजे नकारणे, त्याची जोडी लागते ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणे। सक्सेस म्हणजे यश, त्याची जोडी लागते फेल्युअर सोबत। अँक्शस, अँक्शस म्हणजे चिंतातूर असलेला, चिंता करणारा, त्याची जोडी लागते केअर फ्री, निश्चिंत या शब्दासोबत। अशा प्रकारे मित्रो आपण रेषा ओढून जोड्या लावलेल्या आहेत, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये समोरासमोर शब्द ठेवायचे आहेत। मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशाच सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण हे प्रश्न सोडवलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे
परीक्षेमध्ये आलेले आहेत। पहा या ठिकाणचा हा प्रश्न जुलै 2021 ला आलेला आहे। आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मित्रहो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला परीक्षेत येऊ शकणारी एक ॲक्टिव्हिटी करायला मिळणार आहे। त्या ॲक्टिव्हिटीची देखील तुम्हाला मदत होणार आहे। चला तर मग परीक्षेत आलेला दुसरा प्रश्न आपण सोडूयात। जुलै 2022 ला आलेला हा प्रश्न आहे, फाइंड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड्स। दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला एक्स्ट्रॅक्टमधून शोधण्यासाठी सांगितलेले आहेत। स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा असा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे। त्याच्या विरुद्ध आहे विजडम, विजडम म्हणजे शहाणपणा। त्यानंतर डल, डल म्हणजे नीरस असा याचा अर्थ या एक्स्ट्रॅक्टमध्ये निघतो। तर त्याच्या विरुद्ध शब्द एक्स्ट्रॅक्टमध्ये आहे वंडरफुल म्हणजे सुंदर। तर पुढचा प्रश्न पाहूयात, राईट द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड्स। दिलेल्या शब्दाचे आपल्याला अर्थ लिहायचे आहेत। लेजिस्लेट असा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे टू मेक लॉज, कायदे करणे। हॉटी, हॉटीचा अर्थ आहे गर्विष्ठ, म्हणून त्याचा समानार्थी शब्द किंवा त्याचा अर्थ टू प्राऊड असा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। चला पुढील प्रश्न पाहूयात, फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। एक्स्ट्रॅक्टमधून या दिलेल्या शब्दासाठी अँटोनिम्स आपल्याला शोधायचे आहेत। जुलै 2023 ला आलेला हा प्रश्न आहे। ब्रेवली, ब्रेवली म्हणजे शूरपणे, त्याचं अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे, टिमिडली म्हणजे भित्रेपणाने। प्लीझंट, प्लीझंट म्हणजे आनंददायी, त्याचं अन लावून अनप्लीझंट आपण केलेलं आहे, आपण केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रॅक्टमध्ये ते सापडतं। ॲक्सेप्ट, ॲक्सेप्टचा खरं पाहिलं तर रिजेक्ट असाही अर्थ होईल, परंतु एक्स्ट्रॅक्टमध्ये रिफ्यूज हे त्याचं अँटोनिम दिलेलं आहे। मूव्हिंग, मूव्हिंग म्हणजे हालचाल करणारा, त्याच्या विरुद्धार्थी खरं पाहिलं तर स्टेशनरी येईल, परंतु एक्स्ट्रॅक्टमध्ये अनमुव्हिंग शब्द दिलेला आहे। एक्स्ट्रॅक्टमध्ये जो शब्द दिला आहे तोच शोधून आपल्याला लिहायचा आहे। चला पुढील प्रश्न पाहूयात, फाइंड द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। या ठिकाणी देखील उतार्यामधूनच आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत। मित्रहो, द कॉप अँड द अँथेम या पाठामधील उतार्यावर आधारित हे शब्द आहेत। जेल, जेलचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे लिंबो, एक्स्ट्रॅक्टमध्ये आलेला शब्द आहे हा लिंबो। ओल्ड अँड ओर्न आउट शूज, सोपीचे शूज कसे असतात तर ते डिकेडंट असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, फाटलेले असतात। डिसऑनरेबल हे बदकाविषयी वापरलेला शब्द आहे, मॅलर्ड डकविषयी। तर इग्नोबल, ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनस्ड मॅलर्ड असं काहीसं त्या ठिकाणी वापरलेलं आहे। नर्व्हस मॅनर, नर्व्हस मॅनरसाठी ॲजिटेटेडली असा शब्द एक्स्ट्रॅक्टमध्ये आलेला आहे। अस्वस्थपणे, निराशपणे असे त्याचे अर्थ आहेत। जेल म्हणजे जेल, त्याला लिंबो शब्द आलेला आहे। तर जुलै 2023 ला हा प्रश्न आलेला आहे। चला पुढील प्रश्न पाहूयात, मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी। विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी त्याच्या जोड्या लावायच्या आहेत। पहा, डिफिडंट, डिफिडंट म्हणजे आत्मविश्वास गमावून बसलेला, याच्या विरुद्ध आहे कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वास असलेला। ह्युमिलिएटेड म्हणजे अपयशाने दुःखी झालेला, तर याच्या विरुद्धार्थी शब्द आहे एक्झिलरेटेड। ॲरोगंट म्हणजे उद्धट, याच्या विरुद्धार्थी शब्द आहे हंबल। इन्फेरियॉरिटी, इन्फेरियॉरिटी म्हणजे न्यूनगंड असलेला। सुपेरियॉरिटी म्हणजे श्रेष्ठत्व असलेला, स्वतःला मोठा समजणारा, अशा प्रकारचे हे शब्द आहेत। मित्रहो, हे शब्द फेब्रुवारी 2023 च्या परीक्षेला आलेले आहेत। चला पुढील प्रश्न पाहूयात, मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मीनिंग इन कॉलम बी। मार्च 2022 ला आलेला हा प्रश्न आहे। पहा, सर्वच्या सर्व प्रश्न परीक्षेमधील आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे अँटोनिम्स,
सिनोनिम्स आपल्याला करायचे आहेत, सफिक्सेस प्रिफिक्सेस वापरून देखील. पहा आता या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला अर्थ शब्दांसोबत त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. गिब्रिश असा शब्द आलेला आहे. गिब्रिशची जोडी कशासोबत लागते? मिनिंगलेस स्पीच, निरर्थक बडबड करणे, बरळणे असं त्याला आपण म्हणतो. इन्चॅन्टमेंट म्हणजे वेड लावणे, जादू करणे. मॅजिक असा त्याचा अर्थ आहे. अरेस्टचा अर्थ आहे नॅब, अटक करणे. आणि पिच्ड म्हणजे झोकून देणे, त्याचा अर्थ आहे थ्रू. अशा प्रकारचे हे शब्द यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. फाइंड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट द वर्ड्स विच हॅव सिमिलर मिनिंग फॉर द फॉलोइंग. आता या ठिकाणी अर्थ दिलेले आहेत आणि एक्स्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला त्याचे शब्द शोधायचे आहेत. जुलै 2021ला हा प्रश्न आलेला आहे. मित्रो, हे प्रश्न ॲस्ट्रॉलॉजी डे या पाठातील एक्स्ट्रॅक्टवर आधारित आहे. सरेंडर अंडर प्रेशर, त्यासाठी त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये शब्द आलेला आहे डिस्गॉर्ज म्हणजे त्याग करणे, देऊन टाकणे. आता सरेंडर म्हणजे देऊन टाकणे. बार्गेनिंगसाठी एक्स्ट्रॅक्टमध्ये शब्द आलेला आहे हॅगलिंग म्हणजे वस्तूच्या किमतीसाठी वगैरे घासाघीस करणे. मेड अ लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस, दुःखोद्गार काढणे असा याचा अर्थ होतो. आणि त्यासाठी ग्रोन म्हणजे कणला, कुरकुर केली असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. टू लुक कॉशियसली, काळजीपूर्वक पाहणे असा शब्द आहे. खरं पाहिलं तर शब्दशः दुसराच शब्द या ठिकाणी आलेला आहे, परंतु त्याचा अर्थ तसाच निघतो. रिफ्लेक्टिव्हली म्हणजे विचार करत एकटक पाहणे किंवा विचार करणे असा याचा अर्थ निघतो. चला पुढील प्रश्न पाहूयात. रीराईट द गिवन सेंटेन्सेस विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि यापैकी योग्य शब्द आपल्याला निवडून या वाक्यांमध्ये लिहायचे आहेत आणि ही वाक्य पुन्हा लिहायची आहेत. मित्रो, जुलै 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. देअर इज नो ह्युमन डॅश ऑन मार्स. मार्स म्हणजे मंगळावर मानवी कोणता शब्द येईल या ठिकाणी? एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, मानवी अस्तित्व नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. डॅश ऑफ इमोशन्स मेक्स अ रिलेशन म्युझिकल. पहा या ठिकाणी यासाठी येणारा शब्द आहे सिम्फनी म्हणजे सूर, मेळ, मिलाप. सिम्फनी ऑफ इमोशन्स मेक्स अ रिलेशन म्युझिकल. सिम्फनी म्हणजे भावनांमधील मिळाप, सूर जर भावनांचा मिळाला तर नातं अगदी संगीतमय होतं म्हणजे सुंदर होतं असा अर्थ या ठिकाणी आहे. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इज अ फेमस डॅश. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे आत्मचरित्र आहे महात्मा गांधी यांचं, माझे सत्याचे प्रयोग नावाचं. म्हणून याला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. चला पुढील प्रश्न पाहूया. टाईम डॅश इज व्हेरी सिग्निफिकंट ड्युरिंग एक्झामिनेशन. परीक्षेच्या काळामध्ये काय महत्त्वाचं आहे? टाईम मॅनेजमेंट, वेळ व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे पहिल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आपण पाहिलं तरच आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडीने होते, नाही तर 1-2 प्रश्न आपले राहतात. म्हणून टाईम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं इथे सांगितलेलं आहे. चला मित्रो, आता तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. राईट अँटोनिम्स. आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत ऑफ द गिवन वर्ड्स, दिलेल्या शब्दाचे. लाईक म्हणजे आवडणे. आता याचा विरुद्धार्थी शब्द प्रिफिक्स वापरून कोणता होईल पहा. हेल्दी म्हणजे निरोगी. या ठिकाणी देखील प्रिफिक्स वापरून शब्द तयार होतो. प्रॉबॅबल म्हणजे शक्य. या ठिकाणी देखील प्रिफिक्स वापरून तुम्ही शब्द करू शकता. डेव्हलप्ड म्हणजे विकसित, हा शब्द देखील प्रिफिक्स वापरून करू शकता. इनकरेज हा शब्द देखील तुम्हाला प्रिफिक्स वापरून करता येईल. तर सर्वच्या सर्व शब्द प्रिफिक्स वापरून करा. आणि मित्रो, कॉमेंट बॉक्समध्ये या शब्दांची ही उत्तरे किंवा अँटोनिम्स लिहा. पाहूया तुमचे किती बरोबर येतात. आणि मित्र हो, तुमची उत्तरे बरोबर आली की नाही हे तुम्हाला कसं कळेल?
त्यासाठी 12 इंग्लिश नावाचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतीलच. यासोबतच 12वीच्या इंग्रजीचा अगदी घर बसल्या तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकाल. मित्रहो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, या ठिकाणी दिलेले हे महत्त्वाचे व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच 12वीचा अभ्यास करणाऱ्या आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.